आपण पाहत आहात बीबी महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। गोशाळेच्या नावाखाली शासकीय जागेवर अतिक्रमण, कणकापूर ग्रामपंचायतने काढले अतिक्रमण। सोनश्याम गो संवर्धन संस्थेचे भाऊसाहेब शामराव शिंदे यांनी कणकापूर येथील ग्रामपंचायतीच्या गट नंबर 174 मध्ये अनधिकृत गोशाळा बांधकाम केलेले आहेत। सदर गोशाळा मालक भाऊसाहेब शामराव शिंदेकडून गावातील गोरगरीब महिला, आदिवासी ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात त्रास झालेला आहे। शेजारील शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। याबाबत ग्रामपंचायतीकडे तीव्र स्वरूपाच्या तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या। तसेच याच गटात भाऊसाहेब शिंदे यांनी अनधिकृत खोली बांधकाम सुरू केले। या 2 खोली बांधकाम होते। ग्रामपंचायतीने दिनांक 9 जानेवारी 2026 रोजी अतिक्रमण काढून घेणे संदर्भात नोटीस बजावली। नोटीसमध्ये अतिक्रमण थांबविण्याबाबत सूचित करण्यात आले असताना देखील संबंधितांनी अतिक्रमण सुरूच ठेवले। नोटीस दिल्यापासून 7 दिवसाची मुदत ग्रामपंचायतीने दिली होती। अतिक्रमण ग्रामपंचायत मार्फत काढून घेण्यात येईल, त्याबद्दलचा खर्च वसूल करण्यात येईल असा इशारा देण्यात आला, परंतु त्यावर कुठलेही लेखी खुलासा सादर करण्यात आला नाही। त्यामुळे ग्रामपंचायतीमार्फत हे अनधिकृत बांधकाम काढून टाकण्यात आले। यावेळी भाऊसाहेब शामराव शिंदे व त्यांच्या कुटुंबियांनी तीव्र विरोध केला। आमच्या गायींची गैरसोय केली, आमच्या गायी कुठे राहतील, आमच्या गायींचं पाप तुम्हाला लागेल असे अर्थहीन प्रश्न उपस्थित केले, परंतु ग्रामपंचायतीमार्फत कुठल्याही गायीला स्पर्श देखील करण्यात आला नाही। त्यामुळे इजा पोहोचविण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। बांधकाम केलेली खोली गाय बांधण्यासाठी नक्कीच नाही हे स्पष्ट झाल्याने भाऊसाहेब शामराव शिंदे व त्यांच्या कुटुंबियांचे नाटक सर्वांच्या निदर्शनास आले। पोलीस प्रशासनाने मध्यस्थी केल्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही। पोलीस निरीक्षक सार्थक नेते यांचे मार्गदर्शनाखाली कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला। जिल्हाधिकारी कार्यालयाची तसेच तहसीलदार यांच्याकडील कुठलीही परवानगी व आदेश नसताना गोशाळा सुरू केलेली आहे आणि आता खोली बांधकाम सुरू केले। यास गावातील सर्व ग्रामस्थांचा तीव्र विरोध असल्यामुळे ग्रामपंचायतीने हा तातडीचा निर्णय घेऊन कार्यवाही केली। ग्रामस्थांनी सदर गोशाळेची महाराष्ट्र गो सेवा आयोगाकडून सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली। बीबी न्यूज महाराष्ट्रासाठी सहसंपादक हरिकृष्ण भास्कर।